तरुणांच्या संशोधक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी झी24 तासनं आयोजित केलेला यंग इनोव्हेटर अवॉर्ड सोहळा गुरुवारी थाटामाटात संपन्न झाला। विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकार झालेल्या भन्नाट संशोधनांना यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या यंग इनोव्हेटर अवॉर्ड सोहळ्याचं हे दुसरं वर्ष। मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। झी24 तासच्या या उपक्रमाचं राज्यपालांनी खास कौतुक केलं। तर बदलत्या भारताचं प्रतीक असलेला यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड सोहळा हा माझा आवडता कार्यक्रम आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले। झी24 तासचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी या यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड्सच्या माध्यमातून झी24 तासनं सुरू केला। खरं म्हणजे माध्यमांच्या अनेक कार्यक्रमामध्ये जाण्याची संधी मला मिळते। झी24 तासच्या देखील वर्षभरात 4-5 कार्यक्रमांना किमान मी उपस्थित असतो। पण जर मला विचारलं की या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सर्वात जास्त आवडणारा कार्यक्रम कुठला, तर मी म्हणेल तो कार्यक्रम म्हणजे यंग इनोव्हेटर्स अवॉर्ड। याचं कारण असं आहे की एक असं व्यासपीठ आहे जे व्यासपीठ खऱ्या अर्थानं बदलत्या भारताचं प्रतिबिंब आहे। आज पालक देखील या भूमिकेत आहेत की मुलांच्या स्वप्नांना जर पंख मिळत असतील तर त्या पंखांना बळ देण्याचं काम हे पालक करतायत। पण त्यासोबत आज त्यांच्या मदतीला झी24 तास हा या पंखांना बळ देण्याकरता या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून झी24 तासचं अभिनंदन करतो। Today's education system has largely become an examination-oriented system. There is a little scope for original thinking and innovative ideas. After C.V. Raman, India has not produced a single Nobel Prize winner in science. We need to take a fresh look at our education system and promote enterprise and innovation from the grassroots level. झी24 तास रहा एक पाऊल पुढे।